ग्लॉकोमा म्हणजे काचबिंदू, याला डोळ्याचे डॉक्टर सायलेंट किलर असं म्हणतात, कारण बऱ्याच वेळा त्याचे कुठलेही लक्षणं रुग्णामध्ये दिसून येत नाहीत. ग्लॉकोमा हा आजार हा डोळ्याचं प्रेशर वाढल्यामुळे मागची नस म्हणजे ऑप्टिक नर्व डॅमेज झाल्यामुळे होतो. ग्लॉकोमा हा आपल्या डोळ्यामध्ये किती वाढलेला आहे आणि कुठल्या लेव्हलला आहे हे कळण्यासाठी डॉक्टरांकडे काही साधनं असतात. त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेरिमेट्री किंवा त्याला व्हिज्युअल फील्ड टेस्ट असं म्हणतात. साध्या भाषेत तुमच्या डोळ्याला किती प्रमाणात दिसतं आणि कुठल्या एरियामध्ये दिसतं आणि नाही दिसत याला मॅपिंग करायची पद्धत म्हणजे पेरिमेट्री. आणि तुमच्या डोळ्यासमोर विविध पद्धतीचे पांढऱ्या रंगाचे लाईट दाखवले जातात. रुग्णाच्या हातात एक छोटं बटन दिलेलं असतं आणि जेव्हा पण त्यांना ती लाईट दिसते त्यांना ते बटन दाबायचं असतं. या व्हिज्युअल फील्ड टेस्टमुळे काचबिंदू किती वाढतोय आणि किती प्रमाणात वाढतोय हे डॉक्टरांना कळतं. पेरिमेट्री ही टेस्ट तुमच्या काचबिंदूच्या निदानासाठी आणि पुढच्या उपचारासाठी खूप महत्त्वाची असते. त्याच्यामुळे जर तुम्हाला काचबिंदू असेल तर तुम्ही तुमची पेरिमेट्री रेग्युलरली करून घेतली पाहिजे.